सांगलीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं महाराष्ट्र संस्कृती बचाव अशा पद्धतीचा एक मोर्चा आहे तो निघतो आणि आपल्यासोबत खासदार निलेश लंके आहेत। आज एक वेगळा मोर्चा आहे तो या ठिकाणी महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे। काय हा मोर्चा असेल, काय आव्हान असेल या मोर्चामधून? या मोर्चाचं मुख्य कारण की महाराष्ट्र हा विकासापासून कुठेतरी दूर चाललाय आणि महाराष्ट्रात नको त्या गोष्टीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी जाणीवपूर्वक या सत्तेतल्या प्रमुखाकडून केला जात आहे। कारण संस्कारापासून सुसंस्कृतीपासून वेगळ्या वळणावर महाराष्ट्र चाललाय, त्यामुळे आजचा या मोर्चाला एक वेगळं महत्त्व आहे। पाहिलं असून तुम्ही आपण राज्यातल्या प्रमुखांनी डेव्हलपमेंटवर विकासावर बोलणं अपेक्षित असताना त्याच पक्षातील काही नेते मंडळी व्यक्तिगत स्वरूपाच्या टीका टिप्पणी करून त्या ठिकाणी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे। ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत। खरं तर अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं तर राजकारणात सगळ्याच पक्षांमध्ये अशा पद्धतीचे नेते, वाचाळवीर नेते आहेत ते तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्याच पक्षांनी कुठेतरी हे थांबवायला पाहिजे सर। सर्वात महत्त्वाचा पक्षाचे जे प्रमुख असतात त्या प्रमुखांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। आम्ही एखाद्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जर आमच्याकडून एखादं चुकीचं स्टेटमेंट गेलं तर आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख असो किंवा आदरणीय पवारसाहेब असो ते आम्हाला लगेच सांगतात की चुकीचं स्टेटमेंट असं करू नका, हे संस्कृतीला धरून स्टेटमेंट नाही, हे थांबलं पाहिजे। आज त्यांना आनंद वाटतो, पण जो दुसऱ्यासाठी खड्डा खांदतो त्याला एक दिवस त्या खड्ड्यातच जावं लागतं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। खरं तर हे सगळं सुरू झालं म्हणजे आपल्या पक्षातील नेत्याला, वरिष्ठ नेत्याला खुश करण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य येतात समोर असं म्हणायचं साहजिक आहे ना, वास्तविक आहे ना। जर आम्ही एखादं स्टेटमेंट केल्यानंतर आम्हाला पक्षाच्या प्रमुखांनी, विशेष करून पवार साहेबांनी सांगितलं तर आमच्या तोंडातून परत तो शब्द सुद्धा येत नाही। याचा अर्थ हे फक्त नेते मंडळींना खुश करण्यासाठी हा प्रयोग चालू आहे। पडळकरांनी जी भाषा वापरली त्याचं समर्थन कुठल्याच राजकीय पक्षाने केले नाही। मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना सल्ला दिला, तरी देखील अनेक वेळा सल्ला दिला, तरी देखील हे थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं। काय बऱ्याच वेळा पोटात एक असतं आणि होटाव एक असतं, दाखवायचं एक आणि करायचं एक असं असतं, तरी कधी थांबणार नाही। म्हणजे दाखवायचे दाती एक आणि खायचे दात वेगळे असते, ते कधी थांबणार नाही। अलीकडे नेत्यांना इन्स्टंट नेतेगिरी व्हायचं, म्हणजे अशा पद्धतीने बोलून चर्चेत यायचं आणि मग आपल्या नेत्याच्या जवळ जायचं, त्यासाठीचा प्रयत्न आपण राजकीय नेत्याची त्याची क्षमता डेव्हलपमेंटवर बोलण्याची पाहिजे आणि विकासासाठी काम करण्याची पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं नेता हा मास लीडर पाहिजे, कार्यकर्त्यांना मदत करणारा पाहिजे, कार्यकर्त्यांचे दुःख जाणून घेणारा पाहिजे। पण ह्या गोष्टीपासून ह्या गोष्टीपासून बाजूला जाऊन फक्त टीका टिप्पणी करणं, जातीवादी भाष्य करणं, व्यक्तिगत लोकांच्या वर बोलणं आणि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या टाळ्या घेणे, याच्यातच लोकांना आनंद येईल। एक काळ असा होता की प्रत्येक नेता हा व्हिजनवर बोलत होता आणि तो काम करत होता, मास लीडर म्हणून काम करत होता, प्रत्येक वाडी वस्ती जाऊन गावागावात जाऊन काम करत होता। पण आता त्या कोणाला कष्ट करायचे नाही, कष्ट न करता जर लोकांना जर प्रसिद्धी मिळत असेल तर मग हा मार्ग त्यांनी निवडलाय। या मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही काय इशारा देत आहात? मोर्चाच्या माध्यमातून माझं एकच सांगणं आहे, कोण काय बोलतं यापेक्षा जे आपापल्या पक्षाचे जे प्रमुख आहे त्या प्रमुखांनी हे थांबवलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर आपण बघितलं की अशा पद्धतीची भाषा, अशा पद्धतीचं वक्तव्य जे नेते करतात त्या पक्षातील वरिष्ठांनी, त्या पक्षातील नेत्यांनी हे अशा पद्धतीची भाषा करायला सांगू नये किंवा अशा पद्धतीची भाषा कोण करत असेल तर ते थांबवावे, अशा पद्धतीचं एक मत या ठिकाणी खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केलं। कॅमेरामन निलेश शिवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।